नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा धडा अभ्यासत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. यामध्ये आपण 3 प्रकार बघितले. द्विविभाजन, पेशीचे द्विविभाजन, बहुविभाजन आणि मुकुलायन. हे आपण 3 प्रकार मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता आपण बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. बहुपेशीय सजीवांमधील आपल्याला बघायचं आहे अलैंगिक प्रजनन, त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, हे आपण आता पाहणार आहोत. यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रकार बघायचे. त्यातला पहिला प्रकार आपण बघतोय खंडीभवन, त्याला फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं. आता खंडीभवन म्हणजे काय? सुरुवातीला आपण ही आकृती बघूया. या आकृतीमध्ये आपल्याला स्पायरोगायरा दाखवलेला आहे. हा स्पायरोगायरा एक आहे सुरुवातीला, आणि पूर्ण एक असा भाग स्पायरोगायराचा आहे, आणि त्याचं काय होते? खंडीभवन होते. खंडीभवन म्हणजे काय? तर ते इथून काय होतंय? हा ब्रेक होतोय, म्हणजे तुटतोय. इथून खंड झाला, खंड पडला आणि याचे 2 भाग झाले, हा एक भाग आणि हा एक भाग. अशा प्रकारे खंडीभवन ही प्रक्रिया घडत असते, आणि याच्यापासून परत जो जनक पेशी आहे त्यासारखा स्पायरोगायरा काय होतो? तयार होत असतो. आता बघूया आपण याची माहिती. तर खंडीभवन हा अलैंगिक प्रजननाचा एक बहुपेशीय सजीवात आढळतो. बघा, हा बहुपेशीय सजीवामध्ये अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. या प्रकारात जनक सजीवांच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. आता यामध्ये काय होतं बघा, की जो जनक सजीव आहे, समजा जनक सजीव आपण स्पायरोगायरा पकडला, तर हे त्याचं शरीर आहे, आणि या शरीराचं काय होतात? तुकडे होतात. आणि तुकडे झाल्यानंतर, जसे आता इथं 2 तुकडे झालेले आहेत, हे तुकडे झाल्यानंतर काय होतंय की या तुकड्याचंच नवजात सजीव परत याच्यासारखा तयार होतोय. म्हणजे हे तुकडे 2 झाल्यानंतर याचंच परत काय होतात? याच्यासारखं 2 सजीव तयार होतात. जसे की सांगितले शैवाल स्पायरोगायरा आणि सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारचे प्रजनन होते. खंडीभवनाचं प्रजनन उदाहरण आपल्याला दिलंय की शैवाल स्पायरोगायरा आणि सायकॉन हा स्पंज सारखा असतो. तर यांचं जे प्रजनन आहे हे खंडीभवन या प्रकारामध्ये होतं. तर आता आपण बघूया की स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात, त्यावेळी त्याच्या तंतूची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यामध्ये खंडीभवित होतात. ज्यावेळी स्पायरोगायराला मुबलक पाणी, पोषक द्रव्ये असतात, तेव्हा त्याचं काय होतं? खंडीभवन होतं. मोठ्या प्रमाणात खंडीभवन होतं, म्हणजे त्याचे तुकडे होतात. जसे की ह्यात 2च दाखवलेले आहेत, ह्याच्या अनेक तुकडे असे प्रत्येक स्पायरोगायराचे झालेले आपल्याला दिसतात. आणि त्याच्यापासून काय होतं की नवजात सजीव त्याच्यासारखाच तयार झालेला आम्हाला दिसतो. तर काय होतं बघा, ते सांगितलेलं आहे की प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून जगतो, आणि हा स्वतःच काय करतो? एक स्पायरोगायराचा तंतू आहे म्हणून हा जगत राहतो, आणि याची वाढ त्याच्यासारखी होते. सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले, तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो. सायकॉन, जसं आपण दुसरं उदाहरण बघतोय याच्यातलं खंडीभवनाचं, बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननामधलं आपण बघतोय. तर सायकॉन हा सुद्धा, समजा त्याच्या शरीराचे अपघात झाला, म्हणजे कोणाला जाऊन थडकला किंवा त्याला येऊन कोण थडकलं, आणि त्याचं काय झालं? छोटे छोटे जरी तुकडे झाले, तर त्या तुकड्यांपासून काय होतो? नवीन सायकॉन तयार होत असतो. अशा प्रकारे हे खंडीभवनाचं आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. खंडीभवनाचे उदाहरण आपल्याला सांगितलं बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननामधलं, तर आपण शैवाल स्पायरोगायरा आणि सायकॉन हे उदाहरण देऊ शकतो. खंडीभवन म्हणजे थोडक्यात आपण सांगू शकतो की जो सजीव आहे त्या सजीवाचं काय होतात? तुकडे होतात, आणि या तुकड्यांपासून नवजात एक सजीव तयार होतो, त्याला खंडीभवन असं म्हटलं जातं. आता त्यातलाच बघा दुसरा प्रकार आहे बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन मधला, तो म्हणजे पुनर्जनन. त्याला रिजनरेशन असं म्हटलेलं आहे. आता पुनर्जनन म्हणजे काय? इथं सुद्धा आपण सुरुवातीला आकृतीच बघूया, कारण सुरुवातीला आकृती बघितली आणि परत तुम्हाला जर माहिती सांगितली तर लगेच लक्षात येणार आहे. आता यामध्ये बघा उदाहरण एक दिलेलं आहे पुनर्जननचं, प्लानेरिया. आता हा प्लानेरिया समजा हा मधला आहे, बघा कर्सरकडे लक्ष द्या, हा एक प्लानेरिया आहे. मग त्याचं इथं डोकं आहे, त्याचं समजा हे मधला भाग आहे, आणि हा खालचा शेपटीकडचा असा म्हणूया आपण भाग आहे. पण काय झालं बघा इथं की याचे
पण तुकडे झालेले आहेत. पण इथं 2 नाही झाले, तर याचे किती तुकडे झाले? 3 झाले. हा वेगळा, मधला वेगळा आणि हा खालचा वेगळा. येते लक्षात? बघा, हा जो प्लानेरिया आहे, या प्लानेरियाचे 3 तुकडे झालेले आहेत. हे हेड म्हणूया, हे मिडल पार्ट आणि हे लास्ट पार्ट, म्हणजे मधला भाग आणि शेवटचा भाग, आणि ह्या हेड म्हणजे डोक्याकडचा भाग. तर अशा प्रकारचे जे 3 भागाचे इथं तुकडे झाले, 1 2 आणि 3. तर या तुकड्याचं जेव्हा हेड इकडं सेपरेट होतं, तेव्हा ॲटोमॅटिक काय होतं की त्याला खालचं जे शरीर आहे, मधला भाग आणि शेपटीचा भाग, तो ॲटोमॅटिक काय होतो, इथं तयार झालेला दिसतो. ॲटोमॅटिक तो काय करतो, तयार करतो. त्यालाच पुनर्जनन म्हटलेलं आहे. येते लक्षात? म्हणजे डोक्याकडचा भाग जरी नुसता सेपरेट झाला, तरी जो मधला आणि शेपटीचा भाग आहे तो सुद्धा ह्यांनी काय केलेला आहे, स्वतः तयार केलेला आहे. तसंच इकडे जर आता बघा, शेपटीचा भाग जरी इथं आला, सेपरेट झाला, तर शेपटीचा भाग सुद्धा काय करतो, मधला भाग आणि डोक्याचा भाग इथं तयार केलेला आपल्याला दिसतोय. येते लक्षात? आणि हा मधला भाग सुद्धा बघा, इथं मधला भाग जरी सेपरेट झाला, तो सुद्धा काय करतोय, डोक्याकडचा आणि शेवटचा शेपटीकडचा भाग इथं तयार झालेला दिसतोय. आणि यालाच पुनर्जनन असे म्हटलेलं आहे. तुमच्या लक्षात आलेच असेल की इथं काय सांगितलंय ते, की जे भाग सेपरेट झालेले आहे ते इतर 2 भाग स्वतःहून तयार करतात, त्यालाच पुनर्जनन असे म्हणतात. येते लक्षात? आता आपण बघूया याची माहिती. तुम्हाला माहीत असेल की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. बघा, जेव्हा पाल आपल्याला माहिती, प्रत्येकाला घरामध्ये आपण बघितलेली असते. आता या पाल काय करते, स्वतःची शेपटी तोडते. कधी? धोक्याच्या वेळी. एखादा तिला वाटलं की धोका आहे, तर ती काय करते, शेपटी तोडते. मग शेपटी तोडली, तर कालांतरे आपल्याला ती पाल आपण पुन्हा बघितली, तर तिला पुन्हा शेपटी आलेली असते. म्हणजे कालांतराने तोडून टाकलेली शेपटीचा भाग तिचा काय होतो, पुनर्जित केला जातो. ती स्वतःहून शेपटी परत काय होते, त्याला फुटते, म्हणजे तयार होते. त्यालाच पुनर्जित असं म्हटलेलं आहे. हा मर्यादित पुनर्जनाचा प्रकार आहे. हा मात्र कसा आहे, सारखा सारखा होणार नाही, काही ठराविक काळापुरता मर्यादित असणारा हा पुनर्जनाचा प्रकार आहे. परंतु म्हटलेला आहे, पालीच्या बाबतीत म्हटलेलं आहे, मर्यादित पुनर्जनाचा प्रकार आहे. परंतु प्लानेरिया सारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात. आता इथं तर 3 केलेले आहेत. आपल्याला सांगितले प्लानेरिया उदाहरण दिलेलं आहे, आणि इथं त्याचे स्वतःचे किती तुकडे केलेले आहेत, 3 तुकडे केलेले आहेत, दाखवले इथं. पण इथं म्हटले 2 तुकडे. जरी 2 तुकडे केले तरी ते काय करतात, राहिलेले भाग परत त्याला तयार होतो किंवा फुटतो. आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच पुनर्जनन असे म्हणतात. बघा की काय म्हटलेलं आहे, की प्लानेरिया सारखे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जे प्लानेरिया सारखे जे काही प्राणी आहेत, ते काय करतात, विशिष्ट परिस्थितीमध्ये काय करतात, स्वतःचे 2-3 तुकडे असे करतात स्वतःच. आणि प्रत्येक तुकड्यापासून उर्वरित शरीराचा भाग काय करतात, तो तयार करून घेतात. आणि त्यापासून जो नवजात प्राणी तयार केले जातात, त्यालाच पुनर्जनन असे म्हणतात. मला वाटते तुम्हाला आता हे समजलं असेल की पुनर्जनन म्हणजे काय. पालीचं उदाहरण सांगितलं, प्लानेरियाचं उदाहरण सांगितलं, आणि ह्या आकृतीवरून तुम्हाला जरा समजून पण सांगितलेलं आहे. बघा, खंडीभवन, पुनर्जनन. आणि आता तिसरा ह्यातला प्रकार आहे तो मुकुलायन, त्याला बडिंग असं म्हटलेलं आहे. आता इथं पण आपण आधी आकृतीच बघूया. बघा, या आकृतीमध्ये ही पहिली आकृती आहे, हायड्रा. बघा, हायड्रा उदाहरण आहे. तर या हायड्रामध्ये, या आकृतीमध्ये आपण सुरुवातीला बघितलं तर इथं वरती त्याला समजा हेडचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला बघा थोडासा फुगवटा इथं आलेल्यासारखा दिसतोय हायड्रामध्ये. कालांतरानं काय होतंय, परत इथं हा फुगवटा जरा जास्त दिसतोय, त्याला मुकुल आल्यासारखा दिसतो. मुकुल म्हणजे माहिती आहे, बड आपण त्यालाच म्हणतो मुकुल. जसं फांदी फुटताना जसं मुकुल येतं, त्याप्रमाणे याला काय झालेलं आहे, इथं मुकुल आलेलं दिसतं इथं. आणि त्या मुकुलाचंच हळूहळू रूपांतर कशामध्ये होते, एक नवजात हायड्रामध्ये होतं. म्हणजे जसा पहिला हायड्रा आहे तसंच याला नवजात हायड्रा हे तर फुटून तयार झालेला दिसतोय. कालांतरानं काय होतं की हा सुद्धा इथून सेपरेट होतो. हा काय होतोय, त्याची वाढ होई तोपर्यंत ह्याला कनेक्ट राहतो, आणि कालांतराने हा नवजात हायड्रा सुद्धा या जनक हायड्रापासून सेपरेट होतो आणि स्वतः जीवन जगतो. तर अशा प्रकारे हे मुकुलायन आपल्याला हे बहुपेशीय अलैंगिक प्रजननामध्ये पाहायला मिळते. तर बघूया आता ह्याची माहिती, की पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. बघा, पोषक वातावरणामध्ये काय होतं, शरीर
शरीरचं भित्तिकाश म्हणजे या शरीरावरती काय होतं की विशिष्ट ठिकाणी काय होतं, पुनर्जनन पेशीच्या विभाजनाचा फुगवटा तयार होतो. पुनर्जनन पेशी जी आहे त्याचा काय होतो, फुगवटा तयार होतो, आपल्याला दिसतो. पेशींचा काय होतो, पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने काय होतं, इथं फुगवटा तयार झालेला आम्हाला दिसतो. या फुगवट्यालाच काय म्हणतो, मुकुल असं म्हणतो. येते लक्षात की शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो, त्या फुगवट्यालाच मुकुल असे म्हणतात. त्यालाच यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि अशीच या मुकुलाची काय होते, दिवसेंदिवस वाढ होते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. जसं की इथं हे रूपांतर झालेलं आम्हाला दिसतंय, छोट्या हायड्रामध्ये याचं रूपांतर झालेलं आम्हाला दिसतंय. येते लक्षात. तर अशा प्रकारे छोट्या हायड्रामध्ये रूपांतर होतं. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचन गुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचन गुहेशी संलग्न असतात. सुरुवातीला काय असतात, हा जेव्हा नवजात हायड्रा आहे हा स्वतः काय करतो, स्वतः अन्न हे पोषण घेत नाही स्वतः, तर तो कोणावरती डिपेंड असतो, तर या जनक हायड्रावरती डिपेंड असतो. तेच इथं सांगितलेलं आहे की जे छोट्या हायड्राचे शरीराचे स्तर म्हणजे ह्या हे छोटा हायड्रा आहे या शरीराचा स्तर कोणाशी कनेक्टेड आहे, तर ह्या जो जनक हायड्रा आहे त्याच्याशी काय आहे, कनेक्टेड आहे. आणि पचन गुहा म्हणजे आता ह्याला पचन गुहा जे आहे म्हणजे पोषण म्हणूया आपण की पचन गुहा हे जनक हायड्रामध्येच त्याचे काय असते, आतून कनेक्टेड असते. तेच इथं सांगितलेलं असते, संलग्न असतात. या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते आणि त्यामुळे काय होतं, हे छोट्या हायड्राचे जे पोषक आहे हे सुद्धा कशामध्ये होतं, या जनक हायड्रापासून होत असतात. या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो. आणि जेव्हा याची वाढ की स्वतःचं अस्तित्व तो स्वतः जगू शकतो असं जेव्हा परिस्थिती निर्माण होते याच्यामध्ये नवजात हायड्रामध्ये, तेव्हा तो काय करतो, याच्यापासून विलग होतो, सेपरेट होतो आणि स्वतःचं अस्तित्व टिकणे इतपत जेव्हा त्याला वाटतं तेव्हा तो हा जनक हायड्रापासून काय होतो, वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू लागतो. आणि हा नवजात हायड्रा म्हणून काय होतो, याच्यासारखा निरावलंबी म्हणजे कोणावरती अवलंबून न राहता असं काय करतो, स्वतः जीवन जगतो. अशा प्रकारे हे मुकुलायन आपल्याला इथं जे बहुपेशीय अलैंगिक प्रजनन आहे तिसरा प्रकार आपण या इथं बघितला, हा सुद्धा समजायला सोपा आहे. आता यामध्ये चौथा प्रकार यातलाच आहे शाकीय प्रजनन. त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला इथं सुद्धा आपण आकृतीच बघूया. आकृती आधी बघितली की आम्हाला परत जी माहिती आम्ही बघतोय ते आम्हाला समजायला जरा सोपी जाते. लक्षात घ्या. आता इथे एक रताळा दाखवलेला आहे. रताळा दाखवलंय, या रताळ्यालाच बघा एक कांडी होती, रताळा खाली आलेला आहे, मुळ्या फुटलेल्या आहेत, त्याला वरती पान फुटलेलं आहे. पान फुटे आपल्याला सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे की पान एक लावलं की ते पानाच्या वरती ज्या वेन आहेत तिथं आपल्याला काय होतात, या प्रकारे दुसरी पानं फुटतात. अशा प्रकारे जमिनीत जेव्हा पान आपण हे पानाचा देठ रोवतो तेव्हा ते काय होतं, पानफुटी वनस्पती फुटत जाते, पानं फुटत जातात. बटाट्याचं पण तसंच असतं. एक बटाटा लावला की बटाट्याला मुळे फुटून अनेक बटाटे त्या मुळीला लागतात आणि वरती अशी वनस्पती लागते. त्याला शाकीय प्रजनन असे म्हणतात. तर बघूया आता नक्की शाकीय प्रजनन म्हणजे काय. बघा, वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात. व्याख्या सोपी आहे बघा, लक्षात ठेवायला खूप सोपी आहे की वनस्पतीचे जे मुख्य अवयव आहेत मूळ, खोड आणि पान. बघा, वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान आणि मुकुल. बघा, मुकुल म्हटलेला आहे. मुकुल म्हणजे मगाशी आपण सांगितलं, मुकुल म्हणजे एक फुगवटा असतो, जसं फांदीला असतो, पानांना असतो, पानफुटीमध्ये पानांना मुकुल असतो, बटाट्याच्या वरती बघा मुकुल असतात. तर अशा प्रकारे वनस्पतीमध्ये जे मूळ, खोड, पान आणि मूल यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. बघा, व्याख्या लक्षात ठेवायला पण सोपी आहे की वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. बघा, आता आपण बघूया उदाहरण एक बघूया की बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांच्या मुकुल किंवा पानफुटीच्या पानाच्या कडांवर असलेल्या मुकुलांच्या साहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते.
बटाटा तुम्ही कधी बघितला? बटाटा आपण बघतच असतो प्रत्येकजण. बटाटा जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रत्येक बटाट्याच्या वरती, म्हणजे बटाट्याचं वरचं सरफेस बघितला, आउटसाईडचं सरफेस, तर कुठं कुठं आपल्याला मुकुल आल्यासारखं त्याला दिसतात. मुकुल म्हणजे काय? त्याला कोंब आल्यासारखे आपल्याला दिसतात, त्यालाच मुकुल असं म्हटलं जातं. शिवाय पानफुटीचं जेव्हा तुम्ही पान बघता तेव्हा पानाच्या कडेला असेच काय होतात, मुकुल आल्यासारखं आम्हाला दिसतात. म्हणजे तेच काय, त्याच्यातूनच काय होतं, शाकीय प्रजनन घडत असतं त्या मुकुलाच्या मदतीनेच. नंतर ऊस, गवत यांसारख्या वनस्पतींच्या पेरावरती असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. आता ऊस आणि गवत, ऊस तर प्रत्येकाने बघितलं असेल की ऊसाची लागण जेव्हा केली जाते तेव्हा काय केलं जातं की दोन्ही पेऱ्याच्या मध्ये डोळा असतो आणि त्या डोळा म्हणजे काय असतो, तर ते मुकुलच असतो आणि त्या मुकुलाच्याच आपल्याला मदतीने काय होतं, ही शाकीय प्रजनन त्या ठिकाणी होत असतं. शिवाय गाजर, मुळा, रताळे यांसारख्या वनस्पतीमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन होत असते. आता गाजर, मुळा, रताळे हिथं सुद्धा काय होतं, हे मुळं आहेत, लक्षात ठेवा. गाजर, मुळा, रताळे हे काय आहेत, मुळं आहेत वनस्पतींचे. या मुळांच्या मदतीने सुद्धा शाकीय प्रजनन होत असतं. तुमच्या लक्षात आलंच असेल शाकीय प्रजनन म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं आणि त्याची माहिती आता आपण बघितली. आता यातलाच आपण पाचवा जो प्रकार बघतोय तो म्हणजे बीजाणू निर्मिती. त्याला स्पोर फॉर्मेशन असं म्हटलेलं आहे. बीजाणू निर्मिती. तर आपल्याला यामध्ये बघा, बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन. आता आपल्याला आधी आकृतीच बघूया. या आकृतीमध्ये बघा बीजाणू निर्मिती नाव दिलेलं आहे. आता हा भाग बघूया आपण. यामध्ये बघा हे आपल्याला इथं बुरशी दिसते, म्युकर आहे. हे काय आहे, म्युकर आहे. म्युकर बघा, त्याला मुळं आहेत खाली. त्याला अशा प्रकारे कवक तंतू आपल्याला दिसत आहेत आणि वरती काय आहे, हे बीजाणुधानी आहेत आणि बीजाणुधानीमध्ये काय आहेत, बीजाणू आहेत. तर अशा प्रकारे हे बीजांची निर्मिती होत असते. म्हणजे हे कवक तंतूद्वारे हे काय असतात, पसरत असतात. तर आता आपण हे आणि हे पावाचा तुकडा, याच्यावरती आपल्याला हा जे हिरवट रंगाचा थर दिसतो तोच काय असतं, म्युकर असतं. आता आपण काय करूया, याची प्रत्यक्षात माहिती बघूया म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. तर बघा, ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेत 2 ते 3 दिवस ठेवून त्यावर बुरशी वाढते. बघा काय करायचं, ओलसर भाकरीचा किंवा पावाचा तुकडा घ्यायचा आणि तो काय करायचा, ओलसर घ्यायचं म्हणजे ओलसर थोडा पाण्यात भिजवायचा, ओलसर करायचा आणि 2 ते दिवस असा दमट हवामध्ये ठेवायचा. आणि 2-3 दिवसानंतर आपल्याला आढळतं की त्याच्यावरची बुरशी आलेली दिसते. बुरशी म्हणजेच काय, हे अशी दिसते आपल्याला. बघा अशा प्रकारे दिसते, हिरवीट रंगाची बुरशी वगैरे. तर ही बुरशीचे सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने निरीक्षण करावं, आकृती काढा. आता ही बुरशी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसेल, पण जे त्याच्यामध्ये वाढलेले प्रत्यक्षात जे बुरशी आहे ती उघड्या डोळ्यांनी दिसताना फक्त हिरवा रंग दिसतो, पण त्याचा आकार मात्र स्पष्ट दिसत नाही. यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते आणि त्याचं निरीक्षण करून आपल्याला आकृती काढायला लावलेली आहे. आता बघा, म्युकर सारख्या कवकांचे शरीर तंतुमय असते. त्यांना बीजाणुधानी असतात. आता म्युकर सारखा शरीर, आता हे बघा की म्युकर सारखं जे कवकांचे शरीर आहे ते कसं असतं, तंतुमय असतात. तंतू तुम्हाला माहितीच आहे, छोटे छोटे तंतू असतात, केसांसारखे तंतू असतात आणि ते त्यांचं काय असतं, शरीर असतं, तंतुमय शरीर आहे. त्यांना बीजाणुधानी असतात आणि नुसतं तंतुमय शरीर नसून त्यांना अशा प्रकारे वरती बघा, हे काय आहेत, बीजाणुधानी असतात. अशा प्रकारे वरती हे काय, तंतू खाली असतात. हे खाली पोषण करण्यासाठी मुळांसारखा भाग असतो आणि वरती हे बीजाणुधानी काय असतात, कवक तंतूला असतात. तर बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ते फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. बघा या बीजाणुधानीमध्ये काय असतं, बघा बीजाणू असतात आणि या बीजाणूंची निर्मिती झाली, ते मॅच्युअर झालं तर ते काय होतात, परत ते बीजाणुधानी फुटते आणि त्यातून बीजाणू बाहेर पडतात. आता ते पडल्यानंतर ते बीजाणू काय होतात, ओलसर व उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होतो. आता ते काय होतात बघा, समजा आता इथं हे समजा हे काय आहे, कवक तंतूद्वारे हे बीजाणुधानी ही मॅच्युअर झालेली आहे
हां, ही अशी फुटली तर ह्यातनं जे बीजाणू आहेत ते काय होतात, बाहेर पडतात. बाहेर पडतात आणि पडताना काय किती जास्त दूर जाणार नाहीत, इथंच खाली कुठंतरी पडणार आहेत. म्हणजे ते पावाच्या किंवा भाकरीच्या तुकड्यावरच पडतील आणि तिथं पडलं ते बीजाणू की परत हे तंतू तयार होतात, कवक तंतूसारखे परत म्युकरचे तंतू तयार होतात, परत त्याला बीजाणूधानी येते, परत ते मॅच्युअर होतात, परत फुटतात. अशा प्रकारे ही क्रिया सतत घडते. येते लक्षात. आणि अशा प्रकारे आपल्याला ते बुरशी, म्युकर ह्याची वाढ झालेली आम्हाला दिवसेंदिवस जास्त जास्त झालेली दिसते. येते लक्षात. म्हणजे बीजाणूधानी मॅच्युअर होऊन फुटतात, परत तिथंच पडतात, त्यापासून परत काय होतात, या कवक तंतू तयार होऊन परत त्याला बीजाणूधानी येतात, बीजाणूधानी फुट, ही क्रिया सतत सायकल तशीच चालू राहते. तर बघा, आपण आत्तापर्यंत बहुपेशीय अलैंगिक प्रजननाचे 5 प्रकार बघितले. हे सोपे प्रकार आहेत, तुमच्या लक्षात आलेच असतील. आत्तापर्यंत आपण बघितले की अलैंगिक प्रजननाविषयी माहिती बघितली. आता इथून पुढे आपल्याला बघायचे लैंगिक प्रजनन म्हणजे काय, या विषयात आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, या लैंगिक प्रजनन त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलेलं आहे. तर बघा, लैंगिक प्रजनन कायम 2 जनक पेशीच्या मदतीने होते. आता 2 जनक पेशी लागतात. लैंगिक प्रजनन होण्यासाठी 2 जनक पेशींची आवश्यकता असते आणि त्या 2 जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक होत. आणि त्या 2 जनक पेशीमध्ये एक स्त्रीयुग्मक असला पाहिजे आणि एक पुरुषयुग्मक असला पाहिजे. बघा, लैंगिक प्रजनन 2 जनक पेशींद्वारे होते. त्यातला एक स्त्रीयुग्मक असतो आणि एक पुयुग्मक असतो. बघा, लैंगिक प्रजननात 2 प्रमुख प्रक्रिया दिसून येतात. या लैंगिक प्रजननामध्ये 2 प्रमुख प्रकार दिसून येतात. त्यामध्ये बघा, पहिला आहे युग्मक निर्मिती. आता जे जनक पेशी आहे यामध्ये युग्मकांची निर्मिती कशी होते त्यात आपण बघणार आहे. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी या एकगुणी म्हणजे हॅप्लॉइड असतात. बघा, आपल्याला युग्मक निर्मिती सांगितलेलं आहे. आपण अर्धसूत्री विभाजन बघितलेलं आहे. मागच्या पाठामध्ये बघितलं आपण की अर्धसूत्री विभाजनामध्ये काय होतं की गुणसूत्रांची संख्या काय होते, निम्मी होते. आणि ही निम्मी झाल्यानंतर गुणसूत्रांची जी संख्या निम्मी होते आणि त्यातूनच युग्मकाची काय होते, निर्मिती होते. बघा की अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन युग्मकाची काय होते, निर्मिती होते. त्यामुळे जनक पेशी या एकगुणी म्हणजे हॅप्लॉइड असतात. त्यामुळे ज्या जनक पेशी तयार होतात त्या कशा असतात, एक पेशीय म्हणजेच हॅप्लॉइड असतात. लक्षात घ्या, गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते. त्यामुळे जनक पेशी ह्या एकगुणी म्हणजे हॅप्लॉइड असतात. अशा प्रकारे युग्मकांची निर्मिती होते. येते लक्षात. आता आपल्याला यातलाच दुसरा प्रकार, लैंगिक प्रजननातला दुसरा प्रमुख प्रक्रिया आपण बघतोय. त्यातला प्रमुख प्रक्रिया दुसरी म्हणजे फलन. त्याला फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे. या फर्टिलायझेशनमध्ये बघा काय म्हटलंय, या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी डिप्लॉइड युग्मकाची म्हणजे झायगोट निर्मिती होते. यालाच फलन म्हणजे फर्टिलायझेशन म्हणतात. बघा, आता फलन म्हणजे काय, आपण बघितलं की हॅप्लॉइड म्हणजे एक पेशीय, हॅप्लॉइड म्हणजे आपण जनक पेशी एकगुणी बघितली तयार कशी होते, युग्मकाची निर्मिती कशी होते. अर्धसूत्री विभाजनाने काय होतं की ती संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते. आता ही कुठं निर्मिती होते तर स्त्री युग्मक मध्ये सुद्धा होते आणि पुयुग्मक दोघांच्याकडे सुद्धा असं अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते. आणि त्या जनक पेशी एकगुणी होतात, हॅप्लॉइड होतात. हॅप्लॉइड म्हणजे कंसामध्ये एन सांगितलं जातं, एन म्हटलं जातं त्याला, स्मॉल एन. तर हॅप्लॉइड एक गुणी होतात. म्हणजे एक गुणी काय होतात पेशी, जनक पेशी जो स्त्रीयुग्मक सुद्धा असणार आहे आणि एक गुणी हा काय असणार आहे, पुयुग्मक सुद्धा असणार आहे. आणि हेच जेव्हा तयार झालेले हॅप्लॉइड आहेत, एक गुणी स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जे आहेत जनक पेशी, ह्या जेव्हा या एक गुणी पेशी यांचा संयोग होणार आहे, ते एकत्र येणार आहेत. संयोग होणार आहे म्हणजे काय, ते एकत्र येणार आहेत. तेव्हा संयोग होऊन एक द्विगुणी म्हणजे एक स्त्रीयुग्मका जनक पेशी एक गुणी स्त्रीयुग्मकाची आणि जनक पेशी पुयुग्माची एक गुणी, असे जेव्हा दोन्ही हा एक एन आणि हा एक एन, हे दोन एन एक एक एन जवळ येणार आहेत, हॅप्लॉइड जवळ येणार आहेत, तेव्हा द्विगुणी एक गुणी पुयुग्मक एक गुणी स्त्रीयुग्मक, एक आणि एक किती झाले, 2 झाले. मग तेव्हा एक गुणी
चं रूपांतर काय होणार आहे, दोन्ही एकत्र आल्यामुळे संयोग होऊन एका द्विगुणी युग्मकाची निर्मिती तिथं होणार आहे. कशाची निर्मिती होणार आहे, द्विगुणी युग्मकाची निर्मिती होणार आहे. कारण इथं युग्मक एक एक आलेला आहे, स्त्रीचा एक युग्मक आणि पुरुषाचा एक युग्मक, आणि एक एकचं ते दोघं एकत्र आल्यामुळे काय होणार आहे, द्विगुणी युग्मकाची तिथं निर्मिती होणार आहे. आणि त्यालाच फर्टिलायझेशन असं किंवा फलन असं म्हटलेलं आहे. फलन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल बघा, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एक गुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मकाची निर्मिती होते, यालाच फलन असे म्हणतात. आता हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजन होऊन भ्रूण तयार होतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात नवीन जीव तयार होतो. आता जेव्हा ते एकत्र येतात, फलन होतं, त्यावेळेस काय होतं, हा जो तयार झालेला द्विगुणी युग्मक आहे, हा युग्मक काय होतं, सूत्री विभाजनाने विभाजन होते. याचं काय होतं, युग्मकाचं जे द्विगुणी युग्मक आहे फलनाद्वारे जो तयार झालेला आहे, त्याचं काय होतं, सूत्री विभाजनानं काय होतं, विभाजन होऊन भ्रूण तयार होते. सूत्री विभाजनाने त्याचं काय होतं, विभाजन होतं. आणि भ्रूण म्हणजे काय की गर्भाशयात जेव्हा वाढ होते एखाद्या बाळाची सुरुवातीची स्टेज, त्याला भ्रूण म्हटलं जातं. पूर्ण वाढ दिसत नाही आपल्याला म्हणून त्याला भ्रूण असं म्हटलं जातं. त्या प्रकारे भ्रूण तयार तिथं झालेला दिसतो. आणि याच भ्रूणाची हळूहळू काय होते, वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. आणि अशाच ह्या भ्रूणाची वाढ होते आणि एक नवजात जीव तयार झालेला आपल्याला दिसतो. बघा, या प्रजननामध्ये जर जनक आणि मादी जनक, बघा, जर नरजनक आणि मादी जनक अशा दोन जनकाचा सहभाग होतो. आता या प्रजननामध्ये आपल्याला बघा, नरजनक आणि मादी जनक या दोघांचा सुद्धा सहभाग आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. नरजनकाचे पुयुग्मक तर मादी जनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे जनक आहे त्यातला एक पुयुग्मक असतो आणि एक मादी नर जो असतो तो पुयुग्मक असतो. नरजनकाचे पुयुग्मक आणि मादी जनकाचे स्त्रीयुग्मक असा यांचा संयोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकाची विचरित जनुके असतात. त्यामुळे जो तयार होणारा जीव आहे त्यामुळे दोन्ही जनकाची विचरित जनुके असतात. म्हणजे गुणधर्म जे आहेत हे दोन्ही जनकाचे थोडे थोडे येत असतात. जसं बघा, आपले आई वडिलांचे काही गुण, त्यांचा चेहरा असेल, त्यांचा कलर असेल, ते आपल्याकडे काही काय होतात, गुणधर्म, त्यांचं साम्य आपल्यामध्ये दिसतात. म्हणून दोन्ही जनकाची विचरित जनुके म्हणजे दोन्ही ते काय होतात, मिक्स होतात. त्यांचे जे जनकाचे जे गुणसूत्र हे आहेत नवीन जीवाकडे काय होतात, ते जनुके एकत्र होतात. म्हणून तयार होणारा जो नवीन जीव आहे तो काही गुणधर्माच्या बाबतीत बघा जनकाशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म जनकापेक्षा वेगळे असतात. आता म्हणून आपल्याला बघा, आपण काही आई वडिलांसारखे दिसत असतो आणि काही गुणधर्म आपले निसर्गातः मिळालेले असतात, म्हणजे वेगळे, म्हणजे ते वातावरणानुसार वेगळे तयार झालेले असतात. बघा, तेच इथे सांगितलेलं आहे की जे तयार झालेला जो नवीन जीव आहे तो काय आहे, गुणधर्माच्या बाबतीत जनकाशी थोडंसं साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म हे जनकापेक्षा काय असतात, वेगळे असतात. आता जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. या जननिक परिवर्तन जे होतं त्याच्यामुळे सजीवांमध्ये विविधता दिसून येते. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते. आणि ही जी सजीवाची जी आपल्याला काय सांगितलेलं आहे की जननिक परिवर्तन जे होतं हे परिवर्तन सजीवामध्ये आपल्याला दिसून येतं आणि ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते. आता ही विविधता जी आहे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते. त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःस वाचवू शकतात. आणि त्यामुळेच काय करतात, हे वनस्पती आणि प्राणी नामशेष म्हणजे नष्ट होण्यापासून स्वतःला वाचवतात. कारण वातावरणाशी जुळवून घ्यायचं असतं म्हणून ते एकमेकांशी काय करत असतात की थोडासा आपल्याला बदल ते करत असतात. तर आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जे आतापर्यंत पाहिलेलं आहे ते तुम्ही काय करा, वाचन करा 2 ते 3 वेळा आणि राहिलेला भाग आपण काय करणार आहे पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.